सगळे, मी आहे अबोली. स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सो थंबनेलवरून तुम्ही पाहिलेलंच आहे, आजचा व्हिडिओ असणार आहे रिव्ह्यू व्हिडिओ. तुम्हाला काही दिवसांपूर्वी, जवळजवळ 8 ते 15 दिवसांपूर्वी एक मॉप दाखवला होता, मॉप स्टिक दाखवली होती विदाऊट बकेटवाली फ्लॅट मॉप, आणि त्याचा रिव्ह्यू मी आज देणार आहे. कारण हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, मला कमेंट आली होती, तर कसं यूज करायचं वगैरे ते सांगा. सो रश्मी कुक अँड ब्लॉग विथ रश्मी यांनी ती कमेंट केलेली आहे, आणि तीही ब्लॉग बनवते, डेली ब्लॉग्स बनवते. खूप छान छान ब्लॉग्स असतात तिचे, यूजफुल असतात, किचन टिप्स असतात, तर तेही तुम्ही नक्की जाऊन पहा. तर मी आज देणार आहे याचा रिव्ह्यू. हा जो मॉपस्टिक आहे ती कशी वापरायची, त्याला स्वच्छ कशी करायची, आणि कुठे कुठे ती आपण वापरू शकतो, यूज करू शकतो कशा पद्धतीने. तर मी अशा प्रकारचा व्हिडिओ पहिल्यांदाच करते, म्हणजे मॉप फरशी पुसायचा वगैरे. सो नक्कीच तुम्हाला हा उपयोगी ठरेल. मी तेवढाच मन लावून डेडिकेशननी केलेला. ॲक्च्युली हा मॉप मी जेव्हा दाखवला होता व्हिडिओमध्ये 8-15 दिवसापूर्वीच, मी फक्त त्याचं ओपनिंग करून दाखवलं होतं, तेव्हाच मला ही कमेंट आली होती की कसं वापरायचं तेही सांगा. बट म्हटलं आधी मी वापरून बघते, मला कम्फर्टेबल होते की नाही. कारण जो गालाचा गोलवाला मॉप आहे ना, मॉप, तर तोही माझ्याकडे आहे, पण तो आता पडून आहे, कारण तो मला अजिबात आवडत नाही. तो घरात असताना सुद्धा मी हाताने फरशी पुसायची. सो मला कंटाळा आला होता अक्षरशः की हा मॉप घेऊन सुद्धा उपयोग नाही आहे, आणि म्हणून मग मी खूप सर्च करून हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. सो नक्की तुम्ही पहा आणि मग ठरवा तुमच्या घरासाठीही हा उपयुक्त आहे की नाही. सो पूर्ण पहा, आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं, बाय करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये हे येते, तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर चला बघूया. आता मी दाखवते तुम्हाला मॉप कसं यूज करायचा, त्याबरोबरच घर आपलं स्वच्छ होईल. चलो. सो हे माझ्याकडे दुसरं पॅड आहे, नवीन म्हणजे यासोबतच भेटलं होतं. हे एक लावून भेटलं होतं आणि हे एक्स्ट्रा. तर तुम्ही याचा कलर पाहू शकता, म्हणजे हे वापरलेलं आहे तरी पण ते, आणि हे बघा सेम आहे ना. मला तर याच्यापेक्षा हे जास्त स्वच्छ दिसते. तर सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की ठीक आहे, माझ्याकडे सुद्धा खूप धूळ येते, आणि जरी मी 2 दिवसाआड फरशी पुसते तरी पण डाग वगैरे तर असतातच ना. तर याला फक्त आहे ना असं पाण्याखाली धरलं आणि यानेच असं मागे पुढे स्क्वीज केलं की हे स्वच्छ निघून जातं. तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडासा एक हलक्या हाताने ब्रश मारू शकता. हा कापड किंवा हा मॉप काढून मग धुवायची, दगडावर चोळायची काहीच आवश्यकता नाही आहे, कारण हे जर सारखं तुम्ही काढलं नाही इकडून तर ते मग लूज होणार. त्यापेक्षा मी काढलंच नाही. हां, एकदा मी केलं होतं, फक्त ब्रश मारला होता असा, बस तेवढं, बाकी काही नाही, कारण गरज पडली नाही म्हणून सांगते मी. ओके, आणि हे माझ्याकडे 3 पार्ट्समध्ये आलेलं आहे पॅकिंगमध्ये. तर याला कसं जॉईंट करायचं तेही मी तुम्हाला दाखवते. सो इकडे यामध्ये पहिला हा सिंगलवाली रॉड आहे, ती अटॅच करायची आहे. ओके, ही अटॅच झाली चांगली. त्यानंतर लास्ट पुन्हा इकडे त्यांनी दिलेलेच आहे मार्किंग. तर हे हँडलवाला साईड मागे ऑफकोर्स, आणि याला परत आपल्याला लॉक करायचं जोपर्यंत ते फिरतंय. जास्त पण जोर नका लावू, कधी कधी त्याचे ते स्प्रिंग असते किंवा आटे ढिले होतात आपण म्हणतो ना, तसं. ओके, आता हे रेडी झालेलं आहे मॉप. आणि याला इकडे पकडायचं आहे आपल्याला, इथे प्लास्टिकचं जे हँडल आहे ना तिकडे पकडायचं आहे, आणि इकडून आपल्याला हे जे दिसते ना तुम्हाला, तर ते असं मागे पुढे स्क्वीज करायचं आहे. ओके, अशा प्रकारे. एकदा का ते ओलं झालं ना हे पॅड की इझिली होऊन जातं. अशा प्रकारे पूर्ण असं केलं तर त्याचं पाणी निघून जातं. तर आता याला प्रॉपरली यूज कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो फ्रेंड्स, हे जे मॉप आहे त्याला बुडवण्यासाठी किंवा ओलं करण्यासाठी आपल्याला एक मोठी बकेट किंवा बादली लागेल. अशा प्रकारचं छोटंसं बकेट चालणार नाही आपल्याला, टब वगैरे, बादलीच लागेल उभी अशी, जितकी उंच असेल तितकं चालेल. तर पाणी मी फुल भरून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ते बुडवायला किंवा ओलं करायला इझी जावं म्हणून. आता यामध्ये तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे आपण जे लिक्विड्स वगैरे टाकतो, फिनेल्स वगैरे टाकतो, तर ते टाकून घेऊ शकता, आणि मग याचा यूज करूया. सो आता हे आलेलं आहे आपलं मॉप, आणि त्याला असं डिरेक्टली सरळ बुडवायचं नाही आहे, त्याच्याने प्रॉब्लेम होतो. म्हणजे अगदी तुम्ही बादलीच्या जवळ उभं राहून जर बुडवलं ना, म्हणजे माझी ही ट्रिक मी वापरते आहे, बाकी आपल्या कम्फर्टनुसार प्रत्येकजण वापरतच असेल. तर हे असं स्क्वीज होतं. ते स्क्वीजर जे आहे ते बॅक साईडलाच ठेवायचं आहे, आणि याला थोडंसं पुश करायचं. हे लगेचच
आपलं अँगल बदलतं, 360 डिग्री हे फिरतं, त्यामुळे लगेच अँगल त्याचा बदलतं. सो समजा तुम्ही एक बाजूने असं भिजवून घेतलं, कारण हे खूप मोठं आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण असं डिप पण होत नाही आहे माझ्या बकेटमध्ये. आणि नंतर परत पुन्हा पुढे पुश करायचं आणि बॅक साईडनी अशा प्रकारे तुम्ही दोन्हीही बाजूनी याला व्यवस्थित डिप करून घेऊ शकता. आणि तुम्ही पाहता मी बाथरूमच्या बाहेरच आहे, म्हणजे पाण्याशी संपर्कसुद्धा येत नाही इतकी याची लॉंग स्टिक आहे. अगदी म्हणजे लांबून आपलं सगळं काम होऊन जातं. मी तर याला म्हणते की पाण्याला टच न करता फरशी पुसली जाते, असं हे मॉप आहे. सो जसं आपण फरशी पुसायचं कापड यामध्ये खळखळून बुडवून घेतो, त्याप्रमाणे हा मॉप मी बुडवलेला आहे आणि असंच मी करते. त्यानंतर थोडंसं त्याला लांबूनच अगदी पुश करायचं आहे, काहीच करावं नाही लागत, ते लगेच फिरतं. आणि आता याला स्क्वीज करूया, म्हणजे पिळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इतकं इझिली याचं पाणी सगळं निघून जातं. तुम्हाला जेवढा ड्राय करायचं आहे त्याला 3-4 वेळा तेवढं करा. इझी आहे, काहीच जात नाही. नवीन नवीन थोडंसं ते घट्ट असतं, पण इतकंही काही नाही. सो स्क्वीज करून घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया फरशी पुसायला. चला, फरशी पुसताना मेक शुअर की हे जे स्क्वीजर आहे ते पूर्णपणे बॅक साईडला पाहिजे, तरच आपलं जे पुढचं मॉप आहे ते 360 डिग्री फिरेल, इझिली फिरतं. ते काही आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही त्याच्यासाठी. कधी कधी ते ऑटोमॅटिकच असं फिरलं जातं. जागा जशी येईल ना, चौकोन, गोल, त्रिकोण, जसं आपलं घर आहे तसं किंवा वस्तू आहे तिथे, तर तसं ते ऑटोमॅटिक म्हणजे वस्तू लागलं की ते जागा घेऊन टाकतं. सो तुम्हाला हे अशा प्रकारे पुढे घेत फरशी पुसायची आहे. जर तुम्ही त्या गोल मॉपसारखं इकडे तिकडे करून आपण जसं कापड करतो ना, तसं केलं तर मग कचरा पण इकडे तिकडे जाईल किंवा धूळ जे काही असेल, अर्थात आपण पहिले झाडू मारूनच घेतो, पण अशा प्रकारे केलं तर ते बॅक साईडला पुश होईल, कारण हा आयताकृती मॉप आहे. सो आपल्याला अशा प्रकारे आपल्याकडे ओढून कचरा घ्यायचा आहे किंवा जे काही असेल डाग वगैरे, धूळ असते थोडीफार, तर ती कलेक्ट होऊन यामध्ये येते. मायक्रोफायबर याचं क्लॉथ आहे, पुढचं जे कापड आहे ते, त्याच्यामुळे सगळा काही बारीक कचरा, धूळ वगैरे ते यामध्ये निघूनच येते आणि स्वच्छ छान अशी फरशी पुसली जाते. कापड किती ओलं ठेवायचे ते आपल्या पिळण्यावर आहे. सो असं केलं की लगेच ते शेप बदलतो म्हणजे ते डायरेक्शन तिकडचं घेतं. आणि जे आपले वॉल कर्टन्स असतात ना, खालची जी पट्टी असते, तर तीही अशा प्रकारे आपण इझिली रोजच्या रोज करू शकतो, पुसू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अगदी म्हणजे हेवी वेटला नाही आहे, लाईट वेट आहे किंवा मीडियम वेट म्हणू शकतो आपण, त्यामुळे काहीच टेन्शन येत नाही. सो अशा प्रकारे मी आता पुसते आहे. ओके, सो माझी थोडीशीच फरशी पुसून झालेली आहे आणि आपल्या मॉपची अवस्था तुम्ही पाहू शकता. म्हणजे जसं की आपण आपलं कापड खूप वेळा म्हणजे थोडंसं पुसलं की पुन्हा पिळून घेतो, थोडंसं पुसलं की पुन्हा पिळून घेतो, तर तसंच मीही ह्या मॉपलासुद्धा करते, कारण ते बादलीमध्ये मला इझिली जातं. तर तुम्ही याची अवस्था पाहू शकता, मस्त आहे की काळा मटक झालेला आहे तो. तर आता हा 1 मिनिटात कसा क्लिअर होईल तेही तुम्हाला मी दाखवते, कारण त्याशिवाय मग रियालिटी कशी कळणार. सो चला आता याला क्लीन करते. सो ही याची अवस्था आहे आणि याला आता मी पुन्हा डीप करते. डीप करायला माहिती तुम्हाला काय करायचं, डिरेक्टली असा नाही बुडवायचा, याला इथे पुश करायचं थोडंसं आणि बॅक साईड पहिलं यामध्ये टाकायची. ओके, जसं आपण कापड पिळतो त्याप्रमाणे. तुमच्या समोर लाईव्ह रिझल्ट. चकाचक बाहेर घेऊन दाखवते. पहा झालं का नाही क्लीन एकदम. आता तो ओला आहे म्हणून तरी असा दिसतोय, एकदा सुकला की पांढरा शुभ्र मग तो दिसून जातो. सो बिफोर आफ्टर पण मी लावते जर तुम्हाला हवंच असेल तर, कारण कोणालाच गैरसमज नसावा, हो ना. तर एकदम स्वच्छ झालेलं आहे, म्हणजे आपल्याला आता दुसऱ्या क्लिनिंगसाठी पुन्हा एकदा
स्वच्छ असं हे पॅड किंवा मॉप रेडी आहे। चला आता मी पुढची सगळी फरशी पुसून घेते। ओके, फरशी तर माझी पटापट पुसून होतोय। तुम्ही पाहू शकता की खूप मोठा एरिया हा एकदाच कव्हर करतो। दुसरी गोष्ट, व्हिडिओमध्ये तुम्हाला फर्श जरी क्लिअर दिसत असली तरी म्हणजे मलाही ते नंतर जाणवलं व्हिडिओ एडिट करताना की फर्श क्लिअर दिसते यामध्ये पूर्णपणे, बट धूळ वगैरे होतीच। तिसरी गोष्ट की छान छान आता सांगून झालं याच्याबद्दल, थोडासा एक दोन गोष्टी सांगते की कोपऱ्यांमध्ये जसं मला गोल मॉपला प्रॉब्लेम यायचा की कचरा जाऊन कोपऱ्यामध्ये बसायचा, तर याच्यासोबत सुद्धा 1-2% तो प्रॉब्लेम येतो। तर मी काय करते, ॲक्च्युली हे खूप नाजूक आहे, ते जे पॅड आहे ना खालचं तेही खूप नाजूक आहे, तर थोडंसं मी पायानेच प्रेस करून घेते आणि तिथला कचरा ओढून घेते पुढे, आणि जर मला वाटलंच अगदी की पुसावंसं मग ते हाताने मी क्लिअर करून घेते। सो ही एक गोष्ट आहे, मी अगदी ऑनेस्टली तुम्हाला रिव्ह्यू देते, बट कपड्यापेक्षा मला वाटतं हे 10% बेस्ट आहे, कारण खूप मोठा एरिया एकदाच या स्टिकने कव्हर होतो आणि पटकन म्हणजे जर अर्धा तास लागत असेल फरशी पुसायला तर ती 10 मिनिटात नक्कीच होते। यासोबतच आपल्याला आपले घरातले दरवाजे भिंती ते सुद्धा क्लिअर करता येतात, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा दरवाजे वगैरे सुद्धा स्वच्छ करू शकता। त्यानंतर मी किचनवर चढून तुम्हाला किचन स्वच्छ करून दाखवलं होतं, कारण तसंच करावं लागतं, खूप उंच आहे याचं, टाईल्स वगैरे लावलेले एकदम सिलिंगपर्यंत। सो आता मी खालूनच उभा राहूनच पूर्ण सिलिंगपर्यंत हा मॉप जातोय, म्हणजे त्याची स्टिक मोठी असल्या कारणाने, तर हा एक चांगला मला फायदा झालेला आहे। आता वर चढावं नाही लागणार। सो यावर लिक्विड जरी लावलं, पुसून घेतलं, पुन्हा 2-3 पाण्याने पुसून घेतलं की पटकन आणि इझिली माझं काम होऊ शकतो। शिवाय हे लाईट वेट आहे, त्यामुळे हात वगैरे असं वर केल्यावर दुखतसुद्धा नाही, कम्पेअरिंग तो गोलवाला गालाचा मॉप, कारण तो खूप जड होता। तर हा एकदम लाईट वेट आहे आणि माझं काम तर एकदम इझी झालेलं आहे। हुश, चला माझं तर काम झालेलं आहे आणि या मॉपमुळे माझं तर काम अगदी इझी झालेलं आहे। जास्त जागा पण घेत नाही तो, त्याला स्क्वीज करून आता उन्हात ठेवणार मी, त्याच्यामुळे मग त्या कपड्याचा वाससुद्धा येणार नाही, जनरली आपल्या नॉर्मल कपड्यांचा येतो तसा, कारण खूप वेळा त्याला स्क्वीज करायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही साबणाच्या पाण्यातसुद्धा घालू शकता शेवटी, फक्त माझं म्हणणं आहे की ते कापड सारखं काढू नका धुण्यासाठी, तिथल्या तिथेच त्याला ब्रशने चोळा किंवा मग म्हणजे ब्रशने घासून काढा किंवा त्याने स्क्वीज करा, पाण्याखाली धरा, नळाखाली धरा। तर अशा प्रकारे फक्त मोठी बकेट त्यासाठी वापरा। तर मला तर हे उपयोगी पडलेलंच आहे। थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे, कारण त्याचं जे स्टिक आहे ती खूप लांब आहे, तर कोणाकोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा कोणाकोणाला ती बकेटमध्ये कसं उडवायचं ती ट्रिकसुद्धा माहीत नसेल, तर नक्की अशा प्रकारे लांब उभे राहा आणि त्याला मग असं आडवं करून दोन्ही बाजूनी डिप करा। एकदम इझी आहे, आपल्याला जेवढं कोरडं हवं आहे, जेवढं ओलं आहे हवं आहे तेवढ्या वेळा आपण ते पिळून घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला तर हे छान प्रोडक्ट वाटलेलं आहे। सो चला, तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ॲमेझॉनवरून ते परचेस करा, छान प्रोडक्ट आहे। ओके, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा, उपयोगी वाटला की नाही, आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओसोबत। बाय बाय।